नवीन महापौरांची निवड ही फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे। भाजप शिंदेंकडून अद्याप नगरसेवकांची गट नोंदणी झाली नाही, यावरून टीका टिप्पणी देखील सुरू झाली आहे। शिंदे रुसून बसलेत, दिल्लीमधले सासरे ऐकत नसल्यामुळे अडचण झाली अशी टीका राऊतांनी केली। तर काँग्रेसची नवरी असणाऱ्यांनी इतरांना सासू बोलू नये असा पलटवार भाजपच्या नवनाथ बन यांनी केलाय। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गट नोंदणी प्रक्रिया न झाल्यामुळे मुंबईत महापौर निवड लांबणीवर गेली आहे। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौर पदासाठी 31 जानेवारीला मतदान होणार होतं। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं अजून कोकण आयुक्तालयाकडे गटाची नोंदणीच केलेली नाही। कोकण आयुक्तालयाकडे नोंदणी न झाल्यामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय। नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यातच होणार। तर शिंदे सुनबाई असून दिल्लीतले सासरे ऐकत नसल्यामुळे अडचण झाल्याची टीका राऊतांनी शिंदेंवर केली। शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत, त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे। संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत। काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून इतरांना सासू म्हणू नये। आपण कशा पद्धतीने 12 जणांच्या प्रेयसी आहोत याचं भान संजय राऊतांनी ठेवावं। संजय राऊत काय हो, त्यांच्या प्रत्येक बडबडीला उत्तर देण्याची काही गरज नाही आहे। त्यांना सकाळी उठून काहीतरी विषय चालवायचा असतो। माननीय शिंदे साहेब हे रुसणारे नाहीये, ते लढणारे आहेत। निवडणूक आयोग हा आता नाम मात्र राहिलेला आहे, त्यांना स्वतःची भूमिकाच राहिली नाही। सत्ताधारी ठरवतात तीच भूमिका निवडणूक आयोगाची असल्यामुळे समीकरण सत्तेचे जुळल्याशिवाय निवडणुका होणार नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी मुंबईमध्ये येतील, त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींमध्ये चर्चा होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या महानगरपालिकांचा एक राजकीय आराखडा जो आहे तो ठरेल आणि त्याच्यानंतर घोषणा होईल। दरम्यान मुंबई महापालिकेत स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ अगदी समसमान झालंय। त्यामुळे पालिकेचा कारभार नेमका कुणाच्या हातात राहणार हा प्रश्न उपस्थित झालाय। यंदाच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीत सत्ताधारी गटाकडे भाजपचे 10 आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 3 सदस्य आहेत। दोन्ही पक्षांची युती असल्यामुळे सत्ताधाऱ्यांचं एकूण संख्याबळ 13 इतकं आहे। तर विरोधकांकडेही ठाकरेंच्या शिवसेनेकडे 8, काँग्रेसकडे 3, मनसे आणि एमआयएमचे प्रत्येकी 1 सदस्य मिळूनही 13 सदस्य होत आहेत। त्यामुळे प्रस्तावावर बहुमत मिळवणं सत्ताधाऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे।